आपण या व्हिडिओमध्ये 7th स्टँडर्डचा जो लेसन आहे गुढीपाडवा त्याचे शब्दार्थ, ऑल ग्रामरचा जो पार्ट आहे तो, क्वेश्चन आन्सर्स आणि वर्कबुकमध्ये जे काही एक्स्ट्रा क्वेश्चन दिलेले आहेत ते, त्याचबरोबर वर्कबुकमध्ये जे ग्रामर आहे ते सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। पहिला बघूया शब्दार्थ। पहिला आहे पहाट। पहाटचा दुसरा वर्ड येणार आहे प्रभात आणि इंग्लिश वर्ड आहे अर्ली मॉर्निंग। जिन्नस म्हणजे वस्तू आणि इंग्लिश आहे थिंग्स। त्याच्यानंतर वृक्ष, वृक्ष म्हणजे झाड आणि इंग्लिश वर्ड येणार आहे ट्री। रुचीचा दुसरा शब्द आहे आवड आणि इंग्लिश आहे लाइकिंग। फुलचे येणार आहे सुमन आणि इंग्लिश वर्ड आहे फ्लॉवर। नवचे येणार आहे नवीन आणि इंग्लिश वर्ड आहे न्यू। वैभवचे येणार आहे श्रीमंती आणि इंग्लिश वर्ड येणार आहे त्याचा रिच। मौल्यवानचे येणार आहे किमती आणि इंग्लिश वर्ड येणार आहे प्रिशियस। सुबकचे येणार आहे सुरेख आणि इंग्लिश वर्ड येणार आहे वेल शेप्ड। त्यानंतर आता क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत। पहिला आहे चैत्र महिन्यात कोणता सण साजरा केला जातो। सो चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। मग चैत्र महिना कधी येतो तर आपल्या इंग्लिश कॅलेंडरनुसार मार्च आणि एप्रिलमध्ये चैत्र महिना येतो। म्हणजे मार्चच्या 15 दिवस आणि एप्रिलच्या म्हणजे मार्चच्या 15 आणि एप्रिलच्या 15 दिवसांमध्ये चैत्र महिना सुरू होतो। सो मार्च संपताना 15 दिवस आणि एप्रिल स्टार्ट होतानाचे जे पहिले 15 दिवस असतात त्यामध्ये हा आपला मराठी महिना चैत्र असतो। सेकंड आहे गुढीपाडवा हा सण कसा साजरा करतात। सो उत्तर आहे या दिवशी पहाटे उठून घर स्वच्छ केले जाते। सुबकशी रांगोळी काढून घरातील वडीलधारी मंडळी वेळूची काठी स्वच्छ धुवून तिच्या टोकास तांबडे वस्त्र व फुलांची माळ बांधतात आणि वर लोटी ठेवतात। म्हणजे ह्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केलं जातं, म्हणजे क्लीन केलं जातं। सुबकशी म्हणजे सुंदर अशी रांगोळी काढली जाते आणि त्याच्यावरती वडीलधारी म्हणजे आपले जे मोठी माणसं आहेत त्याच्यामध्ये वेळूची काठी स्वच्छ धुवून तिच्या टोकाला एक तांबडे वस्त्र म्हणजेच काय तर ऑरेंज कलरचा एक कपडा, फुलांची माळ बांधतात आणि वर लोटी म्हणजे जो तांब्याचा तांब्या असतो तो ठेवतात। फुलांच्या माळेबरोबर साखरेची पदके असलेली माळ असावी आणि जेव्हा गुढी उभारली जाते तेव्हा त्याच्यामध्ये एक साखरेच्या पाकापासून किंवा साखरेपासून बनवलेला फुलांसारखा किंवा असं गोल पदक म्हणजेच काय तर गोल अशा शेपमध्ये साखरेच्या डिझाईन केलेला एक हार असतो। सो तो पण गुढीला घातला जातो। मग ती काठी रांगोळी घातलेल्या जागेवर उंच उभी करतात आणि ही जी सजवलेली काठी असते ती जिथं आपण सुबकशी किंवा सुंदर अट्रॅक्टिव्ह अशी रांगोळी काढलेली असते तिथं ही काठी उभी करतात आणि पूजा करून कडुलिंबाच्या कोवळ्या पानात हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ, गूळ घालून हे मिश्रण वाटले जाते आणि जेव्हा ही काठी उंच म्हणजे काय की आपल्या घराच्या वरतीपर्यंत दिसेल अशा ठिकाणी ती काठी उभी केली जाते आणि पूजा केली जाते। त्यानंतर प्रसादामध्ये काय असतं तर कडुलिंबाच्या कोवळी पानं असतात, त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ मिक्स करतात, ओवा मिक्स करतात, गूळ आणि मीठ घालून हे मिश्रण एकत्रित म्हणजे बारीक केलं जातं आणि ते नंतर हा प्रसाद म्हणून सर्वांना देतात। अशा प्रकारे गुढीपाडव्याचा प्रसाद दिला जातो। त्याच्यानंतर आहे नंबरचा क्वेश्चन आहे गुढीपाडव्याला कोणते ऐतिहासिक महत्त्व आहे। ऐतिहासिक महत्त्व म्हणजे काय तर गुढीपाडव्याच्या मागे अशी काय हिस्ट्री आहे। सो उत्तर आहे या दिवसाला ऐतिहासिकरित्या सुद्धा खूप महत्त्व आहे, म्हणजे याची हिस्ट्री सुद्धा आहे। याच दिवशी प्रभू श्रीरामांनी किंवा रामचंद्रांनी लंकाधीश रावणाला ठार मारून विजय मिळवला व अयोध्या नगरात प्रवेश केला। म्हणजे याच दिवशी श्रीराम रावणावरती विजय मिळवून अयोध्या नगरीत प्रवेश करतात। ब्रह्मदेवाने या सृष्टीला निर्माण करण्यास याच दिवसापासून सुरुवात केली आणि ब्रह्मदेव जे आहेत ज्यांनी सृष्टीचं निर्माण किंवा रचयिता आहेत तर त्यांनी याच दिवसापासून पृथ्वीच्या किंवा सृष्टीच्या रचनेला सुरुवात केली होती। बसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला व अमरेंद्राने या दिवशी वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव सुद्धा केला होता। इंद्राने वृत्तासुरास ठार मारले आणि शालिनानाने शकाचा पराभव करण्यासाठी मातीचे 6000 सैनिक तयार केले होते। ही काय आहे तर त्याची हिस्ट्री आहे। 4th नंबरचा क्वेश्चन आहे चैत्र महिन्यात वातावरणात कोणकोणते बदल होतात। सो उत्तर आहे चैत्र महिन्यात मनाला प्रसन्न करणारे वातावरण असते। वृक्षांना नवीन पालवी फुटते। मनाला प्रसन्न करणारं म्हणजे हवंसं किंवा सगळीकडे असं ग्रीन वातावरण असतं, त्यामुळे काय होतं तर आपलं मन प्रसन्न होतं आणि झाडांना नवीन पालवी फुटणं म्हणजेच काय नवीन एक न्यू जे त्याचे पत्ते येतात ते नवीन पालवी म्हणजेच काय नवीन पानं तयार होणं किंवा येणं। लहान बाळांप्रमाणे झाडे सुंदर दिसतात, म्हणजे झाडं ही लहान बाळांप्रमाणे गोंडस किंवा सुंदर दिसतात। या महिन्यात सर्वत्र पर्णरूपी रंगांची उधळण सुरूच असते। पर्णरूपी म्हणजेच काय पानांचा रंग कसा असतो जो
हिरवा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा आपल्याला नवीन पान म्हणजे झाडाला जेव्हा नवीन पान येतं त्यावेळेस त्याचा कलर हा वेगवेगळा असा चेंज होतो, ग्रीनमध्ये कन्वर्ट होत असतो. सो पर्णरूपी रंग म्हणजेच काय, पानाचा वेगवेगळा असा रंग, त्यांची उधळण सुरू असते आणि याच महिन्यात नववर्षाला प्रारंभ होतो. अशा प्रकारे वातावरणात बदल होत असतात. 5th नंबरचा क्वेश्चन आहे, या दिवशी आपण कोणता संकल्प करावा, म्हणजे आपण काय संकल्प केला पाहिजे या दिवशी. तर उत्तर आहे, या दिवशी आपण संकल्प करावा की आपण आपले आचरण पवित्र ठेवावे, म्हणजे आपण जे आपलं वागणं वगैरे आहे ते चांगलं ठेवलं पाहिजे. आपण शेजारी, मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांना प्रेमाने भेटावे व नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करण्याचा, आई वडिलांचा मान ठेवण्याचा संकल्प करावा आणि आलेल्या परिस्थितीमध्ये आनंदी राहण्याचे व्रत घ्यावे. असे संकल्प आपण नवीन वर्षा दिवशी करायचे आहेत. त्यानंतर आहे रिकाम्या जागा भरा. मनाला प्रसन्न वाटणाऱ्या डॅश डॅश हा सण साजरा करतात. तर उत्तर आहे, चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. वाराच्या डॅश डॅशची पूजा केली जाते, तर वाराच्या अधिपतीची पूजा केली जाते. वर डॅश डॅश ठेवतात, तर वर लोटी ठेवतात. या दिवशी नवीन डॅश डॅश खरेदी करण्याची पद्धत आहे, म्हणजे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. बसू नावाचा राजा तपश्चर्या करून काय झाला होता, तर मनुजेंद्र झाला होता. खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करायला सांगितलेला आहे. अपमान करण्याचा आहे, म्हणजे काय वाक्य तयार होऊ शकतं, तर अजयने आज माझा अपमान केला. अभिमान वाटणे, मुलांचे यश पाहून आई बाबांना खूप अभिमान वाटला. दिवस पालटण्याचं येणार आहे, दुष्काळानंतर पाऊस आल्यामुळे सर्वांचेच दिवस पालटले. सार्थक होण्याचं येणार आहे, त्याला जन्म देऊन माझे जीवन सार्थक झाले, म्हणजे मार्गी लागले, कामी आले. स्वागत करण्याचं येणार आहे, आमच्या घरी नातेवाईक आल्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत केले, म्हणजे त्यांचं वेलकम केलं. त्यानंतर खालील दिलेल्या उपमांच्या जोड्या लावायचा आहे. सो पहिला काय येणार आहे, सिंहासारखाच काय येणार आहे, तर तो झाला शूर. सो अशा प्रकारे इथे जोड्या लावून दिलेल्या आहेत. सो 7 नंबरचा जो आहे, गाढवासारखा मूर्ख कोण आहे, तर गाढवासारखा मूर्ख होणार आहे. विजेसारखा चपळ होणार आहे. माकडासारखा खोडकर होणार आहे. पिसासारखा हलका होणार आहे. मधासारखा गोड होणार आहे. दगडासारखा कठीण होणार आहे आणि सिंहासारखा शूर होणार आहे. अशा प्रकारे ह्या ज्या उपमान दिलेल्या आहेत त्याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर रंगाचा गडदपणा दाखवणारे शब्द ओळखा, म्हणजे निळा प्लस क्षारचं काय होणार आहे, निळसर कलर होणार आहे. लाल प्लस भडकचं होणार आहे, लाल भडक. काळा प्लस क्षारचं होणार आहे, काळा क्षार किंवा काळसर. हिरवा प्लस गारचं होणार आहे, हिरवागार. पांढरा प्लस शुभ्रचं होणार आहे, पांढरा शुभ्र. पिवळा प्लस धमकचं होणार आहे, पिवळा धमक. त्यानंतर समूहवाचक शब्द म्हणजेच काय, तर कलेक्टिव्ह नाउन. एका ग्रुपला तुम्ही काय नाव द्याल. सो जसं की फुलांचा गुच्छ असतो, म्हणजे खूप सारी फुलं एकत्रित येतात तेव्हा त्याला गुच्छ म्हणतात. तसा केळांचा काय असतो, तर घड असतो. तारकांचा काय असतो, तारका म्हणजे जे काही स्टार वगैरे आहेत त्यांचा पुंज असतो. लोकांचा जमाव असतो. फळांचा घोस किंवा घड असतो. गुरांचा कळप असतो. द्राक्षांचा घड असतो. धान्याची रास असते आणि गवताची गंजी असते. त्यानंतर आहे खालील शब्दांना वान हा शब्द जोडून तयार केलेले शब्द, म्हणजे जर वान ॲड केलं तर आपल्याला कोणता नवीन वर्ड तयार होणार आहे किंवा मिळणार आहे. सो रूपचं काय येणार आहे, रूपवान. धनचं धनवान येणार आहे. बलचं बलवान येणार आहे. बुद्धीचं बुद्धिमान येणार आहे. ताकदचं ताकदवान येणार आहे. शीलचं शीलवान येणार आहे. त्यानंतर खालील काही घटना आणि सणांची नावं दिली, म्हणजे बैलाची पूजा कधी केली जाते, तर पोळ्याला. सोने कधी लुटतात, तर दसऱ्याला. गुढी कधी उभा करतात, तर गुढीपाडवा. नागाची पूजा नागपंचमीला केली जाते. दहीहंडी कधी फोडतात, तर गोकुळाष्टमीला. त्यानंतर माझा आवडता सण या विषयावरती निबंध लिहायचा आहे, जो मी ऑलरेडी मी ऑलरेडी चॅनलवरती टाकलेला आहे. तुम्हाला प्लेलिस्टमध्ये निबंधच्या प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे आवडते निबंध जे काही आहेत ते मिळून जातील.
त्यानंतर आता वर्कबुकचे क्वेश्चन बघणार आहोत. पहिला आहे रिकाम्या जागी योग्य ते क्रियापद लिहा. क्रियापद म्हणजे काय? शेवटचा एक असा वर्ड असतो ज्याच्यामुळे पूर्ण सेंटेन्सचा अर्थ आपल्याला समजतो. चैत्र महिन्यात सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण असते. लहान बाळाप्रमाणे झाडं सुंदर दिसतात. या दिवशी पहाटे उठून घर स्वच्छ केले जाते. वर लोटी ठेवतात. सो शेवटचा जो हा वर्ड आहे हा काय आहे तर क्रियापद आहे. या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. आता चुकी बरोबर ते सांगायचं आहे. वैशाख महिन्यात गुढीपाडवा हा सण साजरा करतात. तर चूक कोणत्या महिन्यात साजरा करतात तर चैत्र महिन्यामध्ये. गुढीपाडवा हा दिवस 4 मुहूर्तांपैकी एक आहे. तर चूक आहे कारण हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा या सणाने होते. तर बरोबर आहे. सूर्योदयापूर्वी गुढी उतरवायची असते. तर चूक आहे. सूर्यास्तापूर्वी. सूर्योदय म्हणजे जेव्हा दिवस उगवतो तेव्हा सूर्योदय होतो आणि सूर्यास्त म्हणजे जेव्हा दिवस मावळतो तेव्हा तो सूर्यास्त असतो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करतात. तर हे बरोबर आहे. एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. हिंदू धर्मीयांच्या नवीन वर्षाची सुरुवात कोणत्या सणाने होते? आणि उत्तर येणार आहे हिंदू धर्मीयांच्या नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा या सणाने होते. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. या महिन्यात कशाची उधळण सुरू असते? तर या महिन्यात सर्वत्र पर्णरूपी रंगांची उधळण सुरू असते. पर्णरूपी रंग म्हणजे झाडाची जी म्हणजे पानं जेव्हा कोवळी असतात, जेव्हा ती मोठी होईपर्यंत त्यांचा जो वेगवेगळा कलर चेंज होतो त्याला पर्णरूपी रंग असं म्हटलेलं आहे. गुढीच्या वरती काय ठेवतात तर गुढीच्या वरती लोटी. लोटी म्हणजेच काय? जो एक तांब्याचा तांब्या असतो त्याला लोटी असं म्हणतात. ब्रह्मदेवाने या दिवसापासून कसली सुरुवात केली होती? तर उत्तर आहे ब्रह्मदेवाने या दिवसापासून सृष्टीला निर्माण करण्यास सुरुवात केली होती. म्हणजे या अर्थला निर्माण करण्याची सुरुवात ब्रह्मदेवाने याच दिवसापासून केली होती. त्यानंतर आहे इसवी सन आणि शालिवाहन शक यात किती वर्षाचा फरक आहे? आणि उत्तर आहे इसवी सन आणि शालिवाहन शके यात 78 म्हणजे 78 वर्षाचा फरक आहे. त्याच्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहायचं आहे. बसुराजाचा या सणाशी काय संबंध आहे? म्हणजे बसुराजाचं या सणाशी काय महत्त्व आहे किंवा काय संबंध आहे? तर उत्तर आहे बसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला व अमरेंद्रांनी या दिवशी वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला. तो हाच दिवस होता म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. गुढीपाडवा या सणापासून आपण कोणते व्रत आचरावे? म्हणजे आपण कुठला संकल्प केला पाहिजे? गुढीपाडवा या सणापासून आपण आपले आचरण पवित्र ठेवण्याचा संकल्प करायला पाहिजे. आपण शेजारी, मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांना प्रेमाने भेटावे व नवीन वर्ष सगळ्यांना भरभराटीचे जावो अशी शुभेच्छा व्यक्त करावी. विद्यार्थ्यांनी दररोज नियमित अभ्यास करण्याचा, आईवडिलांचा मान ठेवण्याचा संकल्प करावा आणि आलेल्या परिस्थितीत आनंदी राहण्याचे व्रत आचरावे. त्याच्यानंतर आहे लिंग बदला म्हणजे जेंडर चेंज करायचं आहे. आईचं येणार आहे बाबा, राजाचं येणार आहे राणी, पोरचं येणार आहे पोरी, म्हातारीचं येणार आहे म्हातारा, काकीचं येणार आहे काका, हत्तीचं येणार आहे हत्तीन, रेडाचं येणार आहे रेडी किंवा म्हैस. त्याच्यानंतर आपल्याला वचन बदलायचं आहे म्हणजे सिंग्युलर ते प्लुरल सांगायचं आहे. वर्षाचं येणार आहे एक असेल तर वर्ष असणार आहे, खूप सारी असतील तर ती वर्षे असणार आहेत. एक असेल महिना, खूप सारे महिने होणार आहेत. एक असेल तर झाड होणार आहे, खूप सारे झाडे होणार आहेत. हरभरा असेल तर एक असणार आहे आणि खूप सारे असतील तर ते हरभरे होणार आहेत. पालवी म्हणजे एक पान असेल तर आणि खूप सारी जर पानं असतील तर त्याला काय म्हणणार पालव्या. रंगचं रंगच राहणार आहे, किती जरी रंग झाले तर ते रंगच राहणार आहेत. डाळचं डाळी येणार आहे, पदकचं पदके येणार आहे. त्यानंतर अर्थपूर्ण वाक्य बनवा म्हणजे आपल्याला जे वर्ड आहे ते इकडे तिकडे दिले त्याचं एक मिनिंगफुली एक सेंटेन्स तयार करायला सांगितलेलं आहे. केले 1000 सैनिक तयार 6 तर त्याचं काय येणार आहे 6000 सैनिक तयार केले. सेकंड आहे होता दिवस तोच हा वर्ष प्रतिपदेचा तर त्याचं म्हणजे सेंटेन्स काय येणार आहे तोच हा वर्ष प्रतिपदेचा दिवस होता. थर्ड आहे जाते घर स्वच्छ केले या उठून पहाटे दिवशी त्याचं सेंटेन्स बनणार आहे या दिवशी पहाटे उठून घर स्वच्छ केले जाते. त्याच्यानंतर आहे असतात शुभारंभ करीत ह्या काम नवे करण्यास दिवशीचं त्याचं मिनिंगफुल वाक्य काय तयार होणार आहे की ह्या दिवशी नवे काम करण्यास शुभारंभ करीत असतात.
त्याच्यानंतर आहे सर्वत्र चैत्र महिन्यात असते वातावरण प्रसन्नतेचे. तर चैत्र महिन्यात सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण असते. त्यानंतर आहे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. गयावया करणेचा अर्थ काय येणार आहे, तर मदतीसाठी याचना करणं किंवा विनवणी करणं. वाक्य तयार होणार आहे, खूप गयावया करूनही रमेशला काहीच फायदा झाला नाही, म्हणजे त्याच्या मदतीसाठी कुणीच आलं नाही. सेकंड आहे आभाळ फाटणे. अर्थ येणार आहे चारही बाजूंनी संकटे येणे, म्हणजे तो अगदी संकटामध्ये फसणे. सो वाक्य येणारे अरुणची नोकरी गेल्यामुळे त्याच्यावर जणू आभाळच फाटले आहे. त्याच्यानंतर आहे आटापिटा करणे. आटापिटा करण्याचं येणार आहे खूप प्रयत्न करणे. वाक्य तयार होणार आहे मोहनने परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्याचा खूप आटापिटा केला, म्हणजे त्याने खूप ट्राय केलं होतं. त्यानंतर फोर्थ नंबर आहे पाणी पाजणे. पाणी पाजण्याचा अर्थ होणार आहे पराभव करणे किंवा मात करणे किंवा हरवणे. वाक्य तयार होणार आहे अभिजितने विरोधी पहिलवानाला पाणी पाजले, म्हणजे त्याचा पराभव केला. फिफ्थ नंबर आहे डोके सुन्न होण्याचा अर्थ येणार आहे काहीही एक विचार न सुचणे, म्हणजे कुठलाही डोक्यामध्ये एक विचार नाही, 100 विचार जेव्हा डोक्यात येतात तेव्हा काय होतं, तर डोकं सुन्न होतं. वाक्य तयार होणार आहे कवीची आई अचानक गेल्यामुळे त्यांचे डोके सुन्न झाले होते. आता संधी सोडवायची आहे. दिसताहेतचं येणार आहे दिसत प्लस आहेत. नीलांबरचं येणार आहे नील प्लस अंबर. जगन्नाथचं येणार आहे जगत प्लस नाथ. सच्चरित्रचं येणार आहे सत प्लस चरित्र. तृणावृताचं येणार आहे तृणा प्लस वृता. शकतस्सेचं येणार आहे शकत प्लस असे. अभयारण्याचं येणार आहे अभय प्लस अरण्य. विद्युलताचं येणार आहे विद्युत प्लस लता. अशा प्रकारे तुम्हाला ह्या वर्कशीट कंप्लीट करायच्या आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.